नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय, एकदंताय विघ्ननाशिने, शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। सज्जन हो, नमस्कार। आपण वेदचिंतन गणपतीमध्ये धर्माचा आणि धर्माधिष्ठित असणाऱ्या अनेक तत्वांचा विचार करतो आहोत। गणपती बाप्पांची आपल्यावर कृपा झाली तर ज्ञान आपल्याकडे सर्व दिशांनी येऊ लागतं। आपण इथे धर्म, अर्थ आणि काम याचा विचार करतो आहोत। एकनाथ महाराज म्हणतायत, एक वेळ विष परवडलं, कारण ते माणसाला एकदाच मारतं, पण विषय मात्र माणसाला पुन्हा पुन्हा मारतो। विखाहुनी विषय अधिक, विख एक वेळा मारक, विषयो पुनः पुनः घातक, काळ सर्पे लोक भुलविले, विषयतो केवळ विख, त्या लागी भुलले मूर्ख, विषयांची तृष्णा देख, अधिकाधिक वाढविती। म्हणून असं म्हणतात की माणसाने विषयांच्या कधीही आधीन होता कामा नये। त्या बाबतीत माणसाने अत्यंत सावध असलं पाहिजे। मानोनी विषयांचे सुख, देखत देखता घेतले विख, त्याचे अगणित असुख, जन्मकोटी दुःख सोशिता न सरे। अशी मानवाची अवस्था होऊन जाते। माणसाने विषयांचा छंद घेतला की तो त्याला महाबाधक होतो, ही गोष्ट निसंशय आहे। दारू, गांजा, गर्द यांच्या अधीन झालेल्या माणसाला याची देही याची डोळा स्वतःचं अधःपतन बघावंच लागतं, पण नरक यातना सुद्धा भोगाव्या लागतात। म्हणूनच नाथांनी विषयांचा संग हा वेश्यांच्या संघाप्रमाणे आहे असं म्हटलेलं आहे। भगवान गोपाल कृष्ण ही आम्हाला सांगतात, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ। अर्थात हे अर्जुना, धर्माच्या अविरुद्ध असलेला म्हणजे धर्मसम्मत काम हा पुरुषार्थ मी सर्व भूतमात्रात आहे। धर्माधिष्ठित काम सेवन करणं यालाच अर्थ शृंगाराची प्रचिती येणे। अन्यथा केवळ कामवासनेच्या स्तरावरील मनुष्य पशुच राहील। धर्माधिष्ठित कामच सेवन केला पाहिजे, म्हणजे शृंगाराची प्रचिती येते। सज्जन हो, लक्षात ठेवा, आमच्या धर्मामध्ये स्त्रीला इतकं काही महत्त्व दिलेलं आहे। मनुस्मृतीत म्हणले, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रैवास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फलाः क्रियाः। ज्या ठिकाणी स्त्रीचं सर्वार्थाने पूजन होतं, तेथेच देवतागण संतोषाने आणि प्रसन्नतेने राहतो। ज्या घरात स्त्रियांची अवहेलना होते, तेथील सर्व धर्मकृत्ये निष्फळ होतात। हिंदू धर्माने सर्व विश्वाला एक कुटुंब मानलेलं आहे, वसुधैव कुटुंबकम। हिंदू धर्मात घृणेला स्थान नाहीये। म्हणून भगवद्गीतेत म्हटलंय बघा,
की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. हिंदू धर्मानी परस्त्रीला माते समान मानलेला आहे आणि परद्रव्याला माती समान मानलेला आहे. हिंदू धर्मातली व्रत, सण, उत्सव म्हणजे कुटुंब, समाज, राष्ट्र यांचं संघटन आहे. हिंदू धर्मातल्या देवतांची वाहनं हत्ती, गरुडापासून मूषकापर्यंत म्हणजे उंदरापर्यंत आहे. त्यांना अर्पण करायची फुलं वेगळी आहेत, शस्त्र वेगळी आहेत. हिंदू धर्म सर्व समावेशक आहे. हिंदू धर्मात ज्ञान विज्ञान संगम आहे. गजाननाचं स्वरूप त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी असंच आहे. सर्व पंथ, सर्व संप्रदाय, सर्व उपासना, सर्व मार्ग, सर्व धर्म यांना सत्य मानणारा जगातला एकमेव धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे. आणि अशा धर्मामध्ये माझा जन्म झालाय. सज्जन हो, धर्म, अर्थ आणि काम याचा आपण विचार केला, पण चौथा आहे तो मोक्ष आहे. आणि मोक्षाचा विचार इतर कोणत्या धर्मांनी त्या पद्धतीने केलाच नाहीये. इथे ज्याप्रमाणे मी वागेन त्याप्रमाणे मला पुढची फलश्रुती मिळणार आहे. इथं मी अनेक लोकांना त्रास दिला, इथे मी अनेक जणांना छळलं, तर मला मुक्ती कशी मिळेल? मला सुख कसं मिळेल? इथे नित्य स्त्रियांचा अपमान केला, अवमान केला, स्त्रीला एक भोग्य वस्तू म्हणून वापरली, तर जे काही पाप होईल तयार, ते मला कसं, माझ्या पुढल्या काळात कसं ते मदत करेल? म्हणून मोक्षाचा विचार करताना इथे सांगितलंय, मानवी जीवनाचं परमोच्च ध्येय म्हणजे मोक्ष आहे. मुच म्हणजे सोडणे, मोकळं होणे. या संस्कृत धातूपासून मोक्ष शब्द बनलेला आहे. मोक्षाच्या समानार्थक शब्द म्हणजे मुक्ती. अविद्येमुळे जीवाला बंध उत्पन्न होतो. अविद्या म्हणजे अज्ञान बरं का. काहीच कळत नाही आणि त्यामुळे माणूस अधिक बंधनात अडकत जातो. आणि अविद्या ही आत्मज्ञानाने नष्ट होत असते आणि त्यामुळे प्रत्येक जीवाचे बंध आपोआप गळून पडतात. भगवद्गीतेसारखा मोठा ग्रंथ आपल्याला मोक्षाची वाट दाखवतो. ज्ञानोबा माऊली सांगतायत, एथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. या गीतेत अविद्येचा निराश करणं हा विषय आहे आणि त्या योगाने मोक्ष मिळवणं हे फळ आहे. अविद्यानाश आणि मोक्षप्राप्ती या दोन्ही साधनांना केवळ ज्ञान आहे इतकंच नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्तृत रीतीने सांगितलेलं आहे. मोक्षाचा विचार करणारा बुद्धिमान आणि उहापोह करण्यास समर्थ आणि शास्त्रात सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असेल असा पुरुषच आत्मविद्येचा खरा अधिकारी होत असतो. म्हणून आम्ही गणपतीच्या आगमनापासून
विसर्जनानंतर पुढल्या वर्षी गणपती येईपर्यंत सतत ज्ञानाचा ध्यास घेतला पाहिजे. आम्ही ज्यावेळी ज्ञानी होऊ त्यावेळीच आमचे अनेक बंध गळून पडणार आहे आणि आपोआपच मी हलका हलका होत जाणार आहे. मुक्त व्हायचं असेल, या सगळ्या व्यापातून बाहेर पडायचं असेल तर मला दुसरं तिसरं काही नाही, ज्ञानच प्राप्त केलं पाहिजे. आणि ते गणपती बाप्पांच्या कृपेनेच मला प्राप्त होणार आहे, एवढी गोष्ट नक्की ध्यानात ठेवली पाहिजे. सज्जन हो, या वेदचिंतन गणेशामध्ये आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचंही चिंतन केलं. गणपतीला काही काही गोष्टी ज्या आवडतात त्यांचाही विचार केला. असंच आपण पुढचंही चिंतन करत जाऊया. आता या चिंतनामध्ये आपल्या पितृगणांचाही विचार करूया. कारण पितृपक्षामध्ये आपण सगळ्या पितरांची पूजा करतो, तर त्याही दृष्टीने आपण आपल्या पितृगणांचाही विचार करूया. आम्हाला जे काही प्राप्त होणार आहे त्याच्यामध्ये आमच्या पितृगणांचा खूप मोठा वाटा असणार आहे, तर त्याही दृष्टीने आपण आता विचार करूया. धन्यवाद.